आपल्यासोबत चांदिवली विधानसभेचे आमदार आहेत. सर, काय सांगाल? तालिका अध्यक्षपदी तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगरसेवक ते तालिका अध्यक्षपदाचा प्रवास कसा राहिला आणि काय एकूणच अनुभव तुम्हाला वाटतं? 2 दिवस झाले तो तालिका अध्यक्षपदून काम पाहत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चांगलं काम करत असताना पक्षाच्या वरिष्ठांचा आशीर्वाद विश्वास या ताकदीवरती राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शासनाच्या विविध कार्यभारामध्ये काम करण्याची संधी मिळते. मुंबई महानगरपालिका असेल, शासन असेल, या पद्धतीने आतापर्यंत आलेलं आहे. त्याच धर्तीवरती त्याच विश्वासाने माझ्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी शिकण्यासाठी, महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आज एक चांगली जिम्मेदारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचा अभ्यास करून पक्षाच्या वाढीसाठी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारा संकल्प, महाराष्ट्राच्या हिताचे कामं असते, पक्षाचे ध्येय धोरण असते आणि शासनाचे ध्येय धोरण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. माझा एक प्रश्न आहे. आजपर्यंत तुम्ही आमदार म्हणून त्या हाऊसमध्ये बसवत होतात, पण आता तालिका अध्यक्ष म्हणून वरती त्या अध्यक्षपदावर बसतात. का एकूणच तो अनुभव कसा वाटतो? त्या दिवशी तुम्हाला काय फील वाटतं? एक मोठी जिम्मेदारी आहे आणि ही जिम्मेदारी सांभाळत असताना महाराष्ट्राच्या हिताचे जे निर्णय घेतले जातात त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तुमच्या मतदारसंघामध्ये मिठी नदी देखील येते. तारांकित प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता. काय एकूण विषय आहे त्याविषयी? मुंबई शहरातील विविध नदी आणि प्रदूषण. तर नदी पाहिलं तर एक चांगलं पाणी, चांगलं हवामान तयार झालं पाहिजे, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मिठी नदीचा प्रश्न हा रेंगाळत पडलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून या सभागृहाच्या माध्यमातून मुंबई शहरातील विविध नद्यांचा प्रश्न होता. त्यामध्ये मिठी नदीसुद्धा चांगले शुद्धीकरण झाले पाहिजे, रुंदीकरण झालं पाहिजे आणि त्याच्या बाजूने असणारे सर्व्हिस रोड हे चांगले झाले पाहिजेत. या हेतूने त्या ठिकाणी लोकांच्या भावना ठेवलेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आलेली आहे. काही दिवसांपूर्वी बजेट देखील सादर झालं. 81,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या त्यातले 36,000 कोटी ह्या मोडीत काढलेले आहेत. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झालेत. विरोधकाचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या ठेवी आहेत जे कंत्राटदाराचे खिशे भरण्यासाठी ह्या ठेवी मोडीत काढण्यात आले. नाही, काही लोकांनी त्याचा अर्थ वेगळा लावलेला आहे. 36,000 असतील, 39,000 कोटी जे असतील, ह्या ठेवी मोडीत काढलेल्या नाही आहेत. या विशेष कामासाठी प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीने तरतूद केली जाते. अचानक नैसर्गिक परिस्थिती असेल, अचानक लोकहिताचा निर्णय मोठ्या प्रमाणात घ्यायचा असेल, अशा वेळी ते अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते. परंतु कुठेही मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी मोडण्यात आलेल्या नाही आहेत, तशी तरतूद नाही आहे, तसं झालेलं नाही आहे. त्यामुळं आपण पाहिलं असेल की 81,000 कोटी जे निधी आहेत, त्या 81,000 कोटी निधी आपल्याला दिसतील, आहेत आणि राहणार. माझा शेवटचा प्रश्न आहे. काही दिवसांवरती होळी येते. मतदारसंघातील लोकांना काय शुभेच्छा द्याल आणि खास करून तुमचे मित्र नसीम खान यांना काय शुभेच्छा द्याल होळीच्या? होळी हे सर्व रंगांची मिळून केलेली असते. त्यावेळेस सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या, सर्व प्रांतातील, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन हा सण साजरा केला जातो. आणि त्यामुळं पक्षभेद असेल, प्रांतभेद असेल, जातीभेद असेल, हे सर्व विसरून आनंदात होळी साजरी केली जाते. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बोललं जातं होळी होळी आणि सर्वांनी सहभागी होऊन त्या होळीमध्ये सर्व रंग उधळण्याचं काम केलं जातं. सर्वांच्या भावना एकत्र केल्या जातात. अशा पद्धतीचा हा सण आहे. या सणानिमित्त माझ्या विभागातील असेल, महाराष्ट्रातील असेल, माझ्या देशातील असेल, सर्व रहिवाशांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा. लोकांचा आशीर्वाद, लोकांचं सहकार्य
असंच कायम राहावं एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे. मी गुणवंत नगर, DRB न्यूज, मुंबई.